जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी एक साधा सरळ सोपा उपाय करत आहे, तो म्हणजे कवड्यांचं पूजन. तर इथे मी विषम संख्येमध्ये कवड्या घेतलेल्या आहेत. 11 कवड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कितीही घेऊ शकता, फक्त विषम संख्येमध्येच त्याचा उपयोग असायला हवा. इथे कवड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर सर्वप्रथम पूजन करत असाल तर इथे पंचामृतनी कवड्यांचं स्नान करायचं. मी इथे स्वच्छ पाण्याने कवड्या धुवून घेतलेल्या आहेत. सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला फक्त पिवळ्याच कवड्या पाहिजेत. जर पिवळ्या कवड्या नसेल तर त्याला चंदन आणि हळद याचं लेपन करून घ्यायचं. तर स्वच्छ सुती कापडाने धुवून घेतल्यानंतर इथे पितळाची प्लेट घेतली आहे, त्यात तांदळाची रास ठेवून घेतली आहे. त्याला हळद कुंकूने पूजन करून घ्यायचं आहे. आणि जे आपण स्वच्छ धुतलेल्या कवड्या होत्या, पुसून घेतलेल्या होत्या, त्या इथे आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही आठवड्याच्या मंगळवारी, शुक्रवारी करू शकता किंवा विशिष्ट दिवस जसं एकादशी, चतुर्थी असते त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. कवड्या हा नक्की आपल्या देवघरामध्ये असाव्यात किंवा आपलं जिथे आपलं लॉकर असते कपाटाचं, तिथे तुम्ही एक कवडी सुद्धा ठेवू शकता. तीसुद्धा एक लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी खूप योग्य समजल्या जाते. तर अशा पद्धतीने मी छान स्वच्छ कवड्या धुवून त्याचं पूजन करून घेतलेलं आहे. आता त्याला आपण चंदन, अष्टगंध, हळद-कुंकू वगैरे सगळं लावून घेऊयात. तर आधीच्या काळामध्ये याचं एक मूल्य म्हणून उपयोग केला जायचा, पण आता रुपये, पैशाने त्याची जागा घेतल्यामुळे या कवड्या आपण आता फक्त पूजेसाठी ठेवतो. आणि लक्ष्मीपूजन जेव्हा असते त्याही दिवशी आपण याचं पूजन नक्की करावं आणि पूजेमध्ये नक्की या कवड्या ठेवाव्यात. नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. या कवड्या नेहमी राशीवरच मांडणी करून घ्यायची, तसा ठेवायच्या नाहीत. कारण जे तांदूळ असते त्यालासुद्धा आपण लक्ष्मीचं किंवा धनप्राप्तीसाठी आपण तांदूळाची रास ठेवल्या जाते. त्यामुळे कवड्यासुद्धा आपल्याला तांदूळाच्याच राशीमध्ये ठेवायच्या आहे. तर अशा पद्धतीने मी पूजन करून घेतलेलं आहे. बेलफूल वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायची आहे आणि लक्ष्मीची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कवडीचं पूजन मी करून घेतलेलं आहे आणि देवघरामध्ये याचा वास असायलाच हवा. त्या निमित्ताने का होईना आपल्या घरी एक भरभराट राहते, धान्याचीसुद्धा भरभराट राहते आणि लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात प्रसन्न राहते. तर अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा करून घेतलेली आहे आणि नित्यनेमाने जी रोजची देवपूजा असते तीसुद्धा करून घेतलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की हा उपाय करून बघा. जय श्री स्वामी समर्थ.